नमस्कार, पीयू शृंगार चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरचा, जो की मी डायरेक्ट कॅमेऱ्याच्या समोर येऊन तुमच्यासोबत बोलत आहे। तर शक्यतो आता कॅमेऱ्याच्या समोर येऊन बोलण्याचा तुमच्यासोबत प्रयत्न करणार आहे आणि तुमच्यासाठी छान छानशी व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न होणार आहे। सो चलो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काय तुमच्यासोबत शेअर करणार आहे बरं, तर बघा, जसं की आता संक्रांत जवळ येत आहे आणि संक्रांत जेव्हा जवळ येते ना, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्यांचं पहिलं हळदी कुंकू असतं, म्हणजे संक्रांत झाल्यानंतर आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू करतो आणि नवीन नवरीचं जेव्हा पहिलं संक्रांत असतं तेव्हा तिला वाणामध्ये कुंकवाचे करंडे द्यायचे असतात। म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे की आपण जेव्हा हळदी कुंकू करतो तर तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे वाण आपण म्हणजे आपल्या घरी महिलांना बोलवून त्यांना वाणामध्ये देत असतो, वेगवेगळ्या वस्तू देत असतो। पण जी नवीन नवरी असते ना, तर तिला फक्त कुंकवाचा करंडाच द्यावा लागतो। तर मग कुंकवाचे करंडे कसे, आजकालच्या मुली जरा ट्रेडिशनल झालेल्या आहे, जरा फॅशनेबल त्यांना राहायला किंवा वागायला वगैरे आवडतं। तर मग ज्या मार्केटमध्ये रेड कलरच्या डब्या मिळतात ना, तर त्या मुली परचेस करणं त्यांना आवडत नाही। सो त्यालाच ऑप्शन म्हणून कुंकवाच्या करंड्यांचे वेगवेगळे प्रकार मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला थोडीफार तरी हेल्प होईल की तुम्ही कुंकवाच्या करंड्यांमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे कुंकवाचे करंडे किंवा कुंकवाचा बॉक्स वगैरे हे घेऊ शकता। सिंदूर बॉक्स वगैरे आपण त्याला म्हणतो, सो ते घेऊ शकता। तर चला, जास्त वेळ नाही घालवत, व्हिडिओला सुरू करते। काही इमेजेस तुमच्यासोबत शेअर करते, आय होप त्या इमेजेसचा तुम्हाला फायदा होऊ शकतो। तर चला, तर सगळ्यात आधी हा पहिला प्रकार आहे जो सिंगल डब्बीमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे। सिंगल डब्बीला तुम्ही डेकोरेशन बघू शकता, मोती वर्क केलेलं आहे, कुंदनचं वरतून वर्क केलेलं आहे। अतिशय सुंदर अशी ही डब्बी आहे। खोलल्यानंतर बघा ती अशा पद्धतीने दिसणार आहे। त्यानंतर हा एक कुंकवाचा करंडा आहे। हा मोस्टली लाकडापासून बनलेला असतो आणि त्याच्यावरचं डेकोरेशन तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं डेकोरेशन आहे। त्यानंतर प्लास्टिकमध्ये मी काही इमेजेस शेअर केलेल्या आहे, त्या वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहे। तर ही पानाचा आकार, मोराचा आकार, त्यावरती जे काही शुभ लाभ लिहिलेला आहे, अतिशय सुंदर सुंदर असे मार्केटला ना तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातील किंवा तुम्ही मेशोवरून सुद्धा घेतले, मेशोवर सुद्धा तुम्हाला या कुंकवाचे करंडे आहे ना ते इझिली अवेलेबल होऊन जाणार आहे। तर खूप छान छान असे इमेजेस तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे। कसं आहे ना, संक्रांत आली आणि त्यानंतर आपला हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होतो। मग नवरी जी असते किंवा लग्न झाल्यानंतर जिचं पहिलं हळदी कुंकू असतं ना, तर तिला पहिल्या हळदी कुंकवामध्ये वाण म्हणून आपल्याला कुंकवाचे करंडेच द्यायचे असतात। तर आता त्या छोट्याशा लालच्या डब्या असतात, ते देणं कोणी सध्या म्हणजे प्रेफर करते किंवा सध्याच्या मुलींना ते देणं आवडत नाही। तर अशा ट्रेडिशनल, युनिक किंवा अशा डिझायनर अशा पद्धतीचे कुंकवाचे जर करंडे दिले तुम्ही, तर ते अतिशय छान वाटतात आणि समोरच्याला घेणाऱ्याला पण छान वाटतात आणि युजफुल अशा असतात। त्यानंतर प्लास्टिकमध्ये सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे। प्लास्टिकमध्ये असे 3 त्याला हे असतात, हळदी कुंकू, परत आपले तांदळाचे दाणे, हे सुद्धा आपण ठेवू शकतो आणि त्यावरती सुद्धा असं मोती काम केलेलं असतं, मण्यांचं काम केलेलं असतं, कुंदन वर्क सुद्धा केलेलं असतं। त्यामध्ये वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहे, सुंदर सुंदर असे कलर्स तुम्हाला त्यामध्ये मिळून जातात आणि मार्केटमध्ये सुद्धा इझिली हे करंडे जे आहे ना कुंकवाचे ते तुम्हाला मिळून जातात। त्यानंतर बघा, दिव्याच्या आकाराचा सुद्धा करंडा आहे। म्हणजे प्लास्टिकच्या याच्यामध्ये जे आहे ना, तर त्याच्यामध्ये भरमसाठ असे तुम्हाला म्हणजे अनेक प्रकार असे तुम्हाला उपलब्ध मिळणार आहे किंवा मिळून जाणार आहे। त्यानंतर हार्ट शेपमध्ये, कुयरीच्या आकाराचे खूपच सुंदर सुंदर असे प्रकार तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत। व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि कुठे स्किप करू नका। यामधला एखादा जरी तुम्हाला प्रकार आवडला ना, तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला तर विसरूच नका। तर बघू शकता तुम्ही, होईल तेवढे तुमचे मी टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे, कारण की हळदी कुंकू म्हटलं ना की आपल्याला जरासं टेन्शन येतं की नाही। तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते। आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेलच। तर कसे वाटले कुंकवाचे करंडे, काही म्हणजे जे काही कुंकवाचे करंडे किंवा कुंकवाचे बॉक्स आहे ते तुमच्यासोबत मी शेअर केले। आय होप हेल्पफुल झाला असेल व्हिडिओ आणि नवीन नवरीचं हळदी कुंकू हे अतिशय छान प्रकारे होणार आहे। आता थोडंसं तुमचं डोक्यातलं टेन्शन मी कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर चला, आवडलं असेल काही इमेजेस तुमच्यासोबत मी शेअर केल्या त्या, तर तेवढ्यासाठी प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका तुम्हाला आणखीन कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील। तर चलो, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।